नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मुंबई आणि नागपूर येथील नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता सुरू असल्याचा खळबळजनक आरोप ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर फेडरेशनचे कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी केला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या, पदोन्नती आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना राजकीय पाठबळ लाभत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची ईडी मार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुंबई व नागपुरातील नागरी पुरवठा विभागातील एखाद्या खरेदी अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार झाल्यास त्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जात नाही. उलट संबंधित अधिकाऱ्याला बोलावून त्याला पाठीशी घातले जाते आणि आर्थिक लाभ मिळवून दिला जातो, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अनेक अधिकारी पदासाठी पात्र नसतानाही केवळ पैशांच्या जोरावर आणि विमा कंपन्यांच्या निधीचा गैरवापर करून त्यांना पदावर कायम ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. पदोन्नती आणि हव्या त्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल या विभागात सुरू आहे. या भ्रष्टाचाराची पाळेमुळे नागपूरपर्यंत पोहोचली आहेत. मार्च 2025 मधील घडामोडींचा संदर्भ देत सूत्रांनी सांगितले की नागपूर येथील धान्य वितरण अधिकारी पदावर वादग्रस्त पद्धतीने आणि नियमबाह्य रीतीने पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमागे मोठे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असून प्रामाणिक अधिकाऱ्यांवर अन्याय केला जात आहे. पुरवठा विभागातील ज्येष्ठ अधिकारी, चिचोलीकर आणि इतर संबंधित व्यक्तींच्या संशयास्पद भूमिकेमुळे हा संपूर्ण विभाग सध्या भ्रष्टाचाराचा केंद्रबिंदू बनला आहे. या विभागातील कोट्यवधींच्या घोटाळ्याची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी कडून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संजय पाटील यांनी केली आहे. मी संजय पाटील, कार्याध्यक्ष ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकीपर्स फेडरेशन पुणे. शहर अन्न नागरी पुरवठा विभाग मंत्रालय मुंबई इथे जे काही सुरू आहे त्या बाबतीमध्ये आपणास सांगू इच्छितो. गेल्या काही दिवसापासून अतिरिक्त कारभारच्या एक परंपरा आपल्या पुरवठा विभागामध्ये सुरू केलेली आहे. नुकतीच अमरावतीचे तांत्रिक अधिकारी यांना अतिरिक्त कारभार गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून देण्यात आलेला आहे. अमरावती विभागापासून गडचिरोली हे 350 किलोमीटरचे अंतर आहे आणि इतके अंतर असताना एक अधिकारी अमरावतीच्या तांत्रिक अधिकारीचे पदभार आणि अतिरिक्त पदभार गडचिरोली कशा पद्धतीने सांभाळू शकेल. याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी मोठी देवाणघेवाण करण्यात आलेली आहे आणि म्हणून त्या अधिकाऱ्याला तिथल्या पदाची नियुक्ती देण्यात आलेली आहे. जेव्हा की नागपूर विभागामध्ये असे अनेक अधिकारी आहेत ज्यांना ते पदभार मिळू शकत होतं, परंतु मंत्रालयामध्ये गेल्या काही वर्षापासून जो पैसा देईल, जो खर्च करेल त्यालाच अतिरिक्त कारभार देण्यात येतो, जो खर्च करत नाही त्याला देण्यात येत नाही. अशा पद्धतीचं वातावरण पुरवठा विभागामध्ये झालेलं आहे. हे अधिकारी अतिरिक्त कारभार जे स्वीकारतात हे अधिकारी पात्र आहेत किंवा नाही याची सुद्धा तपासणी केली जात नाही. फक्त पैशाच्या जोरावर या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्ती करण्यात येत आहे आणि प्रतिनियुक्ती झाल्याच्या नंतर जे खर्च करून ते त्या पदावर आलेले आहेत तर हा पैसा ही बाकी लोकांकडून, खालच्या लोकांकडूनच काढणार की नाही काढणार, त्यापेक्षा डबल काढणार. अशा पद्धतीचे वातावरण या पुरवठा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचा आम्ही या पद्धतीचा खूप विरोध करीत आहोत. याशिवाय पदोन्नती करिता अनेक अधिकारी आज पदोन्नती करिता मंत्रालयामध्ये चक्रा मारित आहेत. त्यासोबतच बदली, पदोन्नती आणि बदली पैसे दिल्याशिवाय होत नाही असं सरळ मंत्रालयातील आदेश आहे. आता हा आदेश कुणाचा आणि काय याबाबत मी काही सांगू शकत नाही, परंतु या मंत्रालयामधील कोणतेही काम करायचे असेल, साधी सुनावणी, दुकानाच्या ज्या सुनावणी आहेत त्या सुनावणी करण्याकरिता जेव्हापर्यंत तुम्ही पैसे देणार नाही
तुमच्या सुनावणीच्या आदेश होणार नाही. त्यासोबतच जे अधिकारी यांची तक्रार झालेली होती ना, तक्रारीवरून त्यांची बदली करण्यात आलेली होती, अशा अधिकाऱ्यांचं मंत्री महोदय छगनजी भुजबळ मंत्रीपद घेतात, शपथविधी होतात, अर्ध्या तासामध्ये त्या अधिकाऱ्याचा परत आदेश निघतो की तुम्ही या पदावरती तुम्हाला पाठवण्यात येत आहे. तर अशा पद्धतीचे जो कार्यभार आहे, तो कार्यभार हा निवड आणि निवड भ्रष्टाचाराच्या मार्गाने या अन्न नागरी पुरवठा विभागामध्ये सुरू आहे. महत्वाची आणखी एक बाब आहे की नागपूर शहर विभागामध्ये तांदळाच्या गबनची जे किस्सा आहे, यावर उपायुक्त नागपूर यांनी एक चौकशी समिती बनवली आणि या चौकशी समितीने तांदळाची जी चौकशी समितीने एक अहवाल दिला. त्या अहवालामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की 36 क्विंटल तांदूळ हा कमी दिसून येत आहे. यावर विरोधी पक्षनेते विजयजी वडेट्टीवार साहेब यांनी विधानसभेमध्ये प्रश्न मांडत असताना अन्न नागरी पुरवठा मंत्री सरळ म्हणतात की अशा पद्धतीची कसल्याही प्रकारची तक्रार नाही, ही अशी कोणतीही नोंद नाही, अशा पद्धतीचे उत्तर सभागृहामध्ये देतात. म्हणजे मंत्री महोदय विधान भवन सभागृहाचाही अपमान करतात. या पलीकडे आपण काय पाहू शकतो? म्हणजे अशा मंत्रींना या पदावर राहण्याचे योग्य आहेत किंवा नाही आहेत हे सरकारने पाहावं. म्हणून माझी एक महत्वाची मागणी आहे की अन्न नागरी पुरवठा विभाग हा भ्रष्टाचाराचा माहेरघर झालेला आहे आणि या माहेरघराला मंत्र्यासोबत जे 2 अधिकारी आहेत महत्वाचे मंत्रालयामध्ये, दयानंदजी चिंचोलीकर आणि नरसीकर, या 2 अधिकाऱ्यामुळे खूपच वातावरण खराब झालेलं आहे. आणि म्हणून या दोन्ही अधिकाऱ्याच्या, नरसीकर आणि चिंचोलीकर, या दोन्ही अधिकाऱ्याची ईडी मार्फत चौकशी करण्यात यावी आणि मंत्री महोदयांना अन्न नागरी पुरवठा विभागातून हटविण्यात यावे, ही माझी महत्वाची प्रमुख मागणी आहे. आणि या मागणीकडे शासनाने लक्ष द्यावं अशी माझी शासनाची विनंती आहे. धन्यवाद.